महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची. समाजी महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, जय 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 शिवाजी, जय 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 भारत माता की जय. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, साहेब अमर रहे. भारतीय जनता पार्टी का विजय हो, भारतीय जनता पार्टीचा विजय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अमर रहे पार्टीचा विजय असो. अमर रहे, अमर रहे. साहेब अमर रहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिरूर नगरपालिकेच्या ऐतिहासिक विजयानंतर शक्तीस्थळावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि तालुका अध्यक्ष राहुल पाचरणे आणि नितीनदादा पाचरणे सर्व शिरूर शहरातील विजयी उमेदवारांना घेऊन शक्तीस्थळावर आलेले आहेत. काय सांगाल राहुल दादा, शक्तीस्थळावर आलेला आहे, काय भावना आहेत? आज शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी एकूण 22 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या एक उमेदवार, नगराध्यक्षताई ह्या असे 23 उमेदवार ह्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार होते. यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सुवर्णाताई राजेंद्र लोळगे यांचा पराभव झाला. आज भारतीय जनता पार्टीचे सर्वच 23च्या 23 उमेदवार खूप जिद्दीने आणि ताकदीने या निवडणुकीला सामोरे गेले आणि तब्बल 11 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आज शिरूर नगर परिषदेच्या इथं नगरसेवक ह्या पदावरती निवडून आले. आज अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीला याच्या आधी कधीच एवढं मोठं यश संपादन करता आलं नव्हतं, कारण की आज अचानक सगळ्या वेगळ्या वेगळ्या पक्षांनी त्यांच्या उमेदवार दिल्या कारणाने सगळीकडं उमेदवार जे होते ते चांगल्या ताकदीने ह्या निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी ह्या मागील 15 दिवसामध्ये पूर्ण ताकदीने आपला प्रचार करून आज 11 नगरसेवकपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विजयी झालेले आहेत. शिरूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीत दोन्ही आमदार, आजी माजी आमदार यांनी शिरूर शहर पूर्ण पिंजून काढलेलं असताना तुम्ही दोघं बंधुराज या निवडणुकीमध्ये अंतर्गत छुप्या पद्धतीनं प्रचाराची रणनीती आपल्या खांद्यावर घेऊन 11 उमेदवारांची विजय गौरदौड केलेली आहे. याबद्दल काय सांगाल? या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, तसेच प्रभारी संदीपप्पा भोंडवे, सहप्रभारी भगवानराव शेळके, तसंच ही निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली ते आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीनदादा पाचरणे यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस ह्या पॅनलची रचना झाली, सर्व उमेदवार आमचे एक जीवाने, एक मताने सर्वजण एक राहिले. आज या निवडणुकीमध्ये वरच्या उमेदवाराला जरी दगाफटका झाला असेल, पण जे आमचे 11 नगरसेवक आज निवडून आले हे ह्या विजयाचे शिल्पकार नितीनदादा असतील आणि स्वर्गीय आमदार लोकनेते बाबूरावजी पाचरणे साहेबांनी जे आम्हाला संस्कार घालून दिले, भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहण्याचं जे त्यांनी आम्हाला एक वाट दिली, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही ह्या पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या मागे उभं राहिलो आणि ह्या विजयाची नांदी आज आपल्या समोर आमचे 11 विजयी नगरसेवक आज आपल्या ह्या शक्तीस्थळावर आम्ही घेऊन येऊ शकलो. भारतीय जनता पार्टीचे शिरूर शहराध्यक्ष नितीनदादा पाचरणे आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल? तुम्ही प्रभाग क्रमांक 4 मधून विजय झालेला आहे आणि त्याबरोबर शिरूर शहरातून 11 नगरसेवक निवडून दिलेत तुम्ही. खऱ्या अर्थानं 2025 सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद शिरूर होत असताना जे पक्षाचे कार्यकर्ते होते, पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम हे तालुका अध्यक्ष राहुलदादा पाचरणे असतील, जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद असतील यांच्या माध्यमातून झालेला आहे.
खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रभागामध्ये माणसं देत असताना आम्ही 24 कॅरेट म्हणलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीची माणसं आम्ही त्या ठिकाणी दिली आणि ती देत असताना एक चांगली ताकद आमच्या मागं भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून उभी राहिली आणि ती उभी राहत असताना आम्हाला सगळ्यांना जे काही पक्षानं आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि साहेबांनी होऊ घातलेलं जे भारतीय जनता पार्टीचं जे कमळ आहे ते फुलवण्याची संधी आम्हा दोघांना मिळाली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझी उमेदवारी जरी 4 मधून होती तरी 4 नंबरमध्ये मला कमी वेळ द्यायला मिळाला परंतु आमच्या घरच्या सर्व मंडळींनी सगळे तरुण सहकारी असतील आणि आमच्या माता भगिनी असतील त्याचबरोबर आमच्या सौ पण असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं त्यामुळे मला वाटतं हे यश मिळाले. अमर रहे अमर रहे अमर रहे. भारतीय जनता पार्टीनं मोठं यश मिळवलं असलं तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यामुळं त्यांच्या ज्या शिरूर नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याचं स्वप्न होतं ते अपूर्णच राहिलेलं आहे. सुदर्शन दरेकर, महाराष्ट्र नामा लाईव्ह, शिरूर. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.